अद्वै, तुला माझा राग यायचा, आजही येतोच म्हणा. लहान असताना रडायचा असतो आणि मोठा झाल्यावर मला इग्नोर तरी करतोस, नाहीतर त्रागा तरी करतोस. पण राजा, मी तरी काय करू? अरे मी हाडाचा आर्टिस्ट आहे. त्यामुळं फॅमिली बिझनेस, त्यासाठीचा तडजोडी हे मला झेपतच नाही आणि सहनही होत नाही. बाय द वे, तुला एक गंमत सांगायची. आपल्याला काही खूप मनापासून हवं असतं ना, आणि ते जर आपल्यासाठी चांगलं असेल तर ते घडतंच. काय झालं, मला खूप कळकळीनं वाटायचं माझ्या लेकरालाही कला लाभावी. तुला आठवत नसेल, पण लहानपणी मी तुला आणि सोहमला चित्रकला शिकवायचो. सोहम बेटा आवडीनं करायचा, पण तू इरिटेट व्हायचास. मला माहीत होतं तुझ्या रक्तातच खानदानी बिझनेसमनशिप आहे, पण तरी मला वाटायचं. आणि बघ, देव कसा तथास्तु म्हणत असतो. तुझ्या आयुष्यात या मुलीच्या रूपानं खरंच कला आली. तुला आत्ता कदाचित कळणार नाही, पण माझे शब्द लक्षात ठेव. आणि ज्याच्या आयुष्यात ही कला असते ना, त्याचं आयुष्य खूप सुंदर असतं. ही मुलगी नुसतं नावच नाही, तर तिच्या बोटात उपजत कला आहे. आणि कलाकार खूप खरा असतो. हा, ही मुलगी तुझ्या आयुष्यात खूप रंग भरेल, मला विश्वास आहे.